सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना शिवसेना एक वादळ या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, आपण या माध्यमाचा गुगल पे, फोन पे क्रमांक लिहून घेऊ शकता. 99 87 70 34 18 9987703418 हा शिवसेना एक वादळचा गुगल पे, फोन पे क्रमांक आहे. याद्वारे शिवसेना एक वादळला आपण सहकार्य करू शकता आणि त्याद्वारे शिवसेनेच्या सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा आपण सहभाग नोंदवू शकता. काल तुम्ही पाहिलात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाद्वारे, या राजकीय पक्षाद्वारे एक कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. 6 खासदारांना ही कायदेशीर नोटीस गेली, त्यांच्या ईमेल आयडीवर, त्यांच्या दिल्लीतल्या पत्त्यावर, त्यांच्या महाराष्ट्रातल्या पत्त्यावर. अगदी काटेकोर पालन करण्यात आलं सर्व कायद्यांचं. शिवसेना आता कोर्ट कचेऱ्यांच्या बाबतीत अतिशय प्रगल्भ झालेली आहे. ज्या गोष्टींच्या चुका मागच्या वेळेस झाल्या होत्या, शिवसेना त्या गद्दार आमदारांच्या फुटीच्या बाबतीत ज्या कायदेशीर टेक्निकल गोष्टींमधल्या चुका झाल्या होत्या, शिवसेना त्या चुका कटाक्षाने टाळताना दिसत आहे. या 6 गद्दार खासदारांना बरोबर एक कायदेशीर नोटीस पाठवली आणि त्यानंतर आज लागलीच एकनाथ शिंदे आणि या 6 खासदारांची दिल्ली वारी तुम्ही सर्वांनी पाहिली. दिल्लीमध्ये अमित शहांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाचं नाव पुढे करून, तसे आशीर्वाद हे वारंवार घेत असतात, त्यांना त्याची गरज आहे. अमित शहा हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे हे जनक आहेत, निर्माते आहेत. हे वारंवार शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आपल्या जनकाकडे त्यांना वारंवार जावं लागतं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात आणि हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. हे आपण म्हणत नाही आहोत. तुम्ही जर ऐकलं नसाल, त्यांच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्सची सुरुवातच त्यांनी अमित शहांचा आशीर्वाद म्हणून केलेली आहे. पहा हा व्हिडिओ. शिवसेनेसोबत आल्यानंतर अमित भाईंना सदिच्छा भेट म्हणून आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. अमित शहांचे, अमित भाईंचे आशीर्वाद. आता अमित भाईंचे आशीर्वाद म्हटल्यावर तुम्ही हा विचार कराल की एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या वयामध्ये फार अंतर असेल. हे दोघेही समवयस्कर. त्यांचा मुलगा जय शहा असेल, श्रीकांत शिंदे असतील, किंबहुना श्रीकांत शिंदे हे जय शहांपेक्षा वयाने मोठे आहेत. आता काय म्हणावं, यांना आशीर्वाद घ्यायचे, घेऊ द्या. या अगोदर कधी शिवसेना दिल्लीमध्ये आशीर्वाद घेण्यासाठी जात होती? मला सांगावं. स्वतःला शिवसेना म्हणवणारे दिल्लीश्वरांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात. स्वतःच्या खासदारांना म्हणतात आमच्याकडे आलेले खासदार, हे आमचे खासदार, स्वतःचे खासदार. स्वतःच्या खासदारांना कुठल्या पक्षाचा नेता असा घेऊन जातो आशीर्वाद घेण्यासाठी तिसऱ्या माणसाचे? शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेले ते 6 खासदार होते. 6च्या 6 खासदार. त्यातली 1-2 नावं तर विशेष मला घ्यावीशी वाटतात. आता भाऊसाहेब वागचौऱ्यांचंच नाव घ्या. त्यांचा चेहरा पहा, त्यांचं वय पहा. हे पाहता शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना घरी बसवायला हवं होतं. फक्त ठाकरेंचा माणूस आहे, मशालीचा माणूस आहे या एका कारणापायी, आणि ते सर्व त्या नोटीसमध्ये व्यवस्थित ड्राफ्ट केलेलं आहे. या एका कारणापायी शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांनी त्यांना निवडून आणला. विचार करा, जर त्यांना शिवसेनेचा किंवा मशालीचा माणूस निवडून आणायचा नसता तर त्यांनी त्या लोखंडेला निवडून आणला असता. मग का त्यांनी भाऊसाहेब वागचौरेला निवडून आणला? आज शिर्डी लोकसभेतला मतदार तुम्ही कालच पाहिला असाल, शिवसैनिकांनी ते ऑपरेशन, ते ठोकायचं ऑपरेशन चांगलं चालू केलं होतं, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यांना अटक केली. असो, लक्षात घ्या, ही सारी मंडळी या सर्वाची फार मोठी किंमत मोजणार आहेत भविष्यामध्ये. 2 वर्ष त्यांना आपली खासदारकी वाचवून घेऊ द्या, 2 वर्ष त्यांना आपल्या खासदारकीवर मजा मारून घेऊ द्या, पण तुमचं भविष्य हे महाराष्ट्राच्या जनतेने या अगोदरच लिफाफा बंद केलेला आहे. तो लिफाफा 2029 साली ज्यावेळेस उघडेल त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्रात नाक दाखवायला, तोंड दाखवायला, हे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हेही तितकंच सत्य. मी तुम्हाला काही महत्वाच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या गोष्टी सांगतो, पण तत्पूर्वी तुम्ही पहा कशा प्रकारे ओम निंबाळकर हे एकनाथ शिंदेच्या समोर असे कांढवल्यासारखे बसत असतात. मला ते पाहून कोण होतास तू, काय झालास तू,
या ओळी वारंवार आठवतात. कायम एकनाथ शिंदेच्या समोर बसायचं आणि कामं दाखवत राहायची आणि त्यांनी सही करायची. लगेच इकडे निधीसाठी त्यांनी ते जनता दरबार भरवायचे आणि त्यानंतर मग सांगायचं अरे डीपी मंजूर झाली. डीपी ही खासदारांनी जर मंजूर करायची असेल तर मग MSEB या महामंडळाने नेमकं काय काम करायचं. बरं, डीपीचा विषय निघतो. एका डीपीची किंमत जर तुम्ही स्वतःच्या खिशातल्या पैशाने जरी विकत घ्यायला जाल तर 70,000 ते 1 लाखापर्यंत एक डीपी 25 पर्यंतच्या क्षमतेचा येतो. विचार करा, 70,000 ते 1 लाखापर्यंतची किंमत ज्यावेळेस 18 कोटींचा निधी मंजूर होतो त्या 18 कोटींमध्ये किती डिप्या लागतील. संबंध धाराशिव मध्ये डिप्याच डिप्या होऊन जातील. मग कुठलाही गोपाळा भटकणार नाही डीपीच्या साठी. पण नाही, स्वतःच्या 5 कोटी या वार्षिक खासदारकी निधी मधला 1 रुपयाही खर्च न करणारे, म्हणजे 25 कोटी 5 वर्षांचे, 2 वर्ष झाले 10 कोटी, 10 कोटीतला 1 रुपयाही खर्च न करणारे खासदार डीपी साठी गेले ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस मात्र हसू आवरत नाही. वाईट पण वाटतं, तितकंच वाईट वाटतं. बघा ना कशा प्रकारे असे कांढवल्यासारखे एकनाथ शिंदेसमोर बसतात आणि कशा प्रकारे एकनाथ शिंदे एखाद्या खासदारासमोर बसतात. जरा पहा. आता महादेवाचं काम चालू आहे पुढे मंदिराचं, पण त्यांचा समोरून एंट्री बंद केली, पाठीमागून हे आणून सांगते प्रजारांना विश्वासात घेऊन घेतल्या कामकाज करा. यांचं प्रशासन तसं म्हणून कारण साहेब समन्वय करा. ते तर ते आपले खासदार आले ओमराजे, तर ते मंदिरात आपल्या जे पुजारी मंडळी आहे ना, पुजारी मंडळीला जरा विश्वासात घ्या, म्हणजे काय आपल्याला सोपं पडेल ना काम. ते पारंपरिक इतक्या वर्षापासून काम करतात ना. हा ऐकून घ्या आणि ते कसं करायचं आपल्याला सॉर्ट आउट करून घ्या. हा बरं, ठीक, विश्वासात. जिथे एकनाथ शिंदेंना स्वतःच्या भविष्याची 2029 मध्ये खात्री नाही, तिथे हे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या खांद्यावर स्वतःच्या भविष्याची मदार सोडून गेले. नवल आहे. मी तुम्हाला आणखी एक प्रसंग दाखवतो. आता खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काय चाललंय अनेक जणांचा प्रश्न असतो. ज्याचं तो ठरवेल. सगळ्यात बेभरवशी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. माफ करा पण मला ह्या गोष्टी बोलाव्या लागतील. म्हणजे आजचं सुप्रिया सुळेंचं ते विधान पहा डिलिमिटेशन बिलवर. या बिलाला आपण पाठिंबा देणार आहात का, त्यावर त्यांचं विधान आहे की बिल येऊ द्या, बिल पाहू, बिल बघू, बिलानंतर विचार करू, तेव्हाच तेव्हा ठरवू. स्ट्रेंज, किती विचित्र आहे सर. ज्या प्रकारे यांच्या भूमिका बदलत आहेत, म्हणजे कालचं शरद पवार साहेबांचं स्वतःचं विधान कर्जमुक्तीच्या बाबतीत, कर्जमाफीच्या बाबतीत, सरकारची तारीफ. अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा अचानक एक निष्पक्ष पक्ष बनू पाहत आहे की काय. म्हणजे सचिन अहिरांची ती तारीफ करणं, त्यांना घरी बोलावून त्यांचा सत्कार करणं उपसभापती म्हणून, किंवा तुम्ही पाहिलं असाल एकनाथ शिंदेच्या दालनामध्ये जाऊन त्यांचा सत्कार करणं, हे सारं जे काही आपण पाहतोय, शिवसैनिकांना इथेही ठेवायचं आणि इथेही ठेवायचं. शिवसेनेची जर सगळ्यात जास्त, आता मी त्या गोष्टीला खरं तर टाळतो, माफ करा शिवसैनिकांनो, हे वाक्य मी इथे थांबवतो. या वाक्याला मी सध्या कुलूप लावतो, कारण काही गोष्टी अजून गुलदस्त्यात ठेवायच्यात, काही गोष्टी वेळ आल्याशिवाय मी बोलणार नाही. हे वाक्य मी इथे थांबवतो. आजवर पहिल्यांदा मी कुठलं वाक्य बोलता बोलता थांबवलेलं आहे. असो, कट घेऊ शकलो असतो इथे, पण नाही घ्यायचा. जे आहे ते स्पष्टपणे तुम्हाला कळालं असेल मला काय सांगायचं. तुमच्या माझ्यामध्ये इथून कनेक्ट आहे तो. आज एकनाथ शिंदे बोलण्याच्या ओघामध्ये म्हणत होते, संजय राऊतांविषयी बोलताना ज्यावेळेस प्रश्न पत्रकारांनी विचारला की संजय राऊत असं म्हणाले, संजय राऊत असं म्हणाले, हे म्हणाले संजय राऊतांचा बोलवता धनी कोण आहे, तुम्हाला माहिती आहे ते कुणासाठी नोकरी करतात. आणि हे बोलता बोलता एकनाथ शिंदेना नंतर जाणवलं की अरे त्या ज्यांच्या विषयी ते म्हणतात, म्हणजे शरद पवार साहेबांचा विषय घेऊन ते चिडवायचा प्रयत्न करत होते, पण तेच शरद पवार आता तुमच्या सोबत येऊन बसणार आहेत. संजय राऊत हे कुणाचीही नोकरी चाकरी करत नाहीत, ते शिवसेनेची नोकरी करतात आणि ती इथून इमाने इतबारे करतात, मनापासून करतात, निस्वार्थपणे करतात. आम्ही सारे शिवसेनेची नोकरी करतो, आम्ही सारे शिवसैनिक आहोत, शिवसेनेचे नोकर आहोत आम्ही. होय आम्ही आहोत, आम्ही नोकरी करत नाही. पण तेच शरद पवार ज्यावेळेस आपल्याकडे येणार आहेत, आपल्या सोबत जाणार आहेत, या प्रकारच्या ज्यावेळेस बातम्यांची कुणकुण येते त्यावेळेस मात्र हे थोडंसं आखडता घेतात. नाही आता हे आपल्यावर पलटू शकतं, कुणाची नोकरी करतात
ते तर आपल्यासोबत येणार आहेत, हे पलटू शकतं आपल्यावर, त्यावेळेस मात्र हे शांत राहतात. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. तुमच्या दौऱ्यावरती टीका होताना बघायला मिळते. संजय राऊतांनी आरोप केलाय की तुम्ही चोरीचा माल घेऊन दिल्लीला जाता आणि मुलामाल लावण्यासाठी तुम्ही अमित शहाकडे येता. आता मी त्यांच्यावर काय बोलणार, कारण त्यांच्यावर आमचे प्रवक्ते बोलत असतात. ते कुणाची नोकरी करतात, कुणाची चाकरी करतात, कुणाकडून पगार घेतात, हे आता मला वाटतं मला बोलणं ते योग्य वाटतं. आणि मग त्यानंतर आपली वाक्य बदलायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग मी कसा शरद पवार साहेबांना माझ्या दालनामध्ये भेटायला गेलो, ते थांबले होते, मी कॅबिनेटमध्ये जाणार होतो, पण त्या अगोदर मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या वगैरे वगैरे, पलटी मारण्याचा प्रयत्न केला. हे सारं महाराष्ट्र पाहतो, तुमची वाक्य बदलताना महाराष्ट्र पाहतो. आणि प्रत्येक वाक्यानंतर अमित शहांची तारीफ, अमित शहांची तारीफ आणि अमित शहांची तारीफ, हेही महाराष्ट्र पाहतो. यांचे आलाकमान कसे दिल्लीमध्ये बसतात, यांचे निर्णय कसे दिल्लीमधून घेतले जातात. मग काल परवा तो कन्हैया कुमार काय चुकीचं म्हणाला, हे जे आज दिल्लीमध्ये जाऊन बसले, तो कन्हैया कुमार काल काय चुकीचं म्हणाला. पहा ना कन्हैया कुमारचं हे स्टेटमेंट पहा. तब एकनाथ शिंदे जी कहते हैं कि भगवान ने उनको, श्री राम भगवान ने उनको सजा दी है, शिक्षा दी है और इसीलिए उनको अभी राम रक्षा याद आ रही है. देखिए, अव्वल तो जो है ना, मुझे ऐसे लोगों पे कोई बयान देने की जरूरत नहीं है जिनका अपना कुछ है ही नहीं. एकनाथ शिंदे का क्या है? अमित शाह अभी फोन करेगा, कहेगा एक टांग पे खड़ा हो जाओ, एक टांग पे खड़ा हो जाएंगे. फिर कहेगा कि सर के बल खड़ा हो जाए, तो सर के बल खड़े हो जाएंगे. इस आदमी की कोई राजनीतिक वजूद है, कोई स्वाभिमान है? इस आदमी को थोड़ा सा भी शर्म है? इस देश में गौरवशाली मराठा इतिहास है, उसकी राजनीति से निकला हुआ व्यक्ति आज अमित शाह के चरणों में सरेंडर है. बरं, फक्त एकटा कन्हैया कुमार नाही, तर नाना पटोले सुद्धा काही दिवसांपूर्वी मुंबई तकच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये हे स्टेटमेंट बोलून गेलेले आहेत. आणि ही गोष्ट सत्य होताना तुम्ही अगदी 2च दिवसात पाहिली. आपल्या खासदारांना कोण दिल्लीमध्ये घेऊन जाईल, आपल्या खासदारांना कोण अमित शहांच्या भेटीसाठी घेऊन जाईल, पण यांनी त्या भेटी घडवल्या. नेमकी कसली भीती आहे मनामध्ये माहित नाही. शिवसेनेची नोटीस येते, यांच्या दिल्ली वाऱ्या होतात. नेमकं काय आहे त्या नोटीसमध्ये, नेमकी कसली भीती वाटते यांना या नोटीसची. पण बाहेर येऊन कशा प्रकारे या नोटीसला आम्ही केराची टोपली दाखवतो, या नोटीसचा काही अर्थ नाही. जोपर्यंत केंद्राचे हात यांच्या डोक्यांवर आहेत, जोपर्यंत केंद्राचे हात यांच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत ही माणसं सेफ आहेत. जरा नाना पटोले काय म्हणाले एकदा पहा. पण त्यावेळेस भाजपने सांगितलं होतं की आमची सत्ता राज्यात आणि केंद्रात आली, बहुमताची सरकार आली, तर आम्ही वेगळा विदर्भ करू. मला वाटतं की गडकरी साहेब पण त्याला पुढाकारी होते, सुधीर मुनगंटीवार साहेब होते, फडणवीस साहेब आता हे सत्तेमध्ये आहेत आणि आता बहुमताचं सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. त्यामुळे आता त्याला प्रतीक्षेची वाट बघण्याची गरज नाहीये. उद्या निर्णय घ्या. ते बहुमत म्हणतात म्हणजे त्यांच्या एकट्याच्या जोरावरचं बहुमत, कारण शिवसेना वेगळ्या विदर्भाला त्यांना साथ देणार नाही. अरे बाबा धन्य आहे. आता अमित शहा साहेबांनी सांगितलं आमच्या दाढीवाद इकडच्या काळ्या दाढी साहेबांना, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना, तर तातडीनं तयार होतील. सगळं तिथून चाललंय कारभार आता, दिल्लीतून. इथून काहीच चाललेलं नाही. नाना पटोले काय चुकीचं म्हणाले. अमित शहांच्या कुठल्याही आदेशाला विरोध करण्याची ताकद एकनाथ शिंदेमध्ये नाही, हे अगदी योग्य म्हणाले अमित शहा. विचार करा, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर एकनाथ शिंदेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये एक छोटं प्रवचन दिलं. म्हणे महाराष्ट्राची संस्कृती फार मोठी आहे, महाराष्ट्र या अशा गोष्टींमध्ये आपली संस्कृती पाळतो, म्हणजे एकमेकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यामध्ये महाराष्ट्र तुम्हाला फार जवळून ओळखतो खरं तर. आणि जे काही तुम्ही घडवलाय, म्हणजे महाराष्ट्रात ईव्हीएमच्या जीवावर हे जे काही घडलंय, त्यामुळे कदाचित आजचं मरण उद्यावर गेलं असेल, पण आपण या सर्वातून सुटका नाही, आपली या सर्वातून सुटका नाही. आज ना उद्या या सर्व कियाधरा याचा हिशोब महाराष्ट्र तुमच्याकडनं मागणार. हा हिशोब अजूनही बाकी आहे, अजूनही बरेच ताळेबंद होणे बाकी आहे. त्यामुळे ही संस्कृती वगैरे जी द्यायची तुम्हाला कारण द्या, पण महाराष्ट्र तुमची संस्कृती जी फोडाफोडीची आहे ती चांगलीच ओळखतो. बघा ना काय म्हणाले होते संस्कृतीच्या नावाखाली. आणि मी एकच सांगतो, ही संस्कृती आहे, परंपरा आहे, आम्ही संस्कृती जपतो.
पण काही लोकांना विकृती झालेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये विकृत भाष्य करायचं. अरे, ज्या शरद पवारांचं तुम्ही खाता, ज्या शरद पवारांचे गुणगान गाता, त्यांच्या विरोधातच भूमिका घेता. ही कुठली काय इंडिया अलायन्स, ही कुठली महाविकास आघाडी? हे फार गोंधळलेले आहेत, एकदम बिथरलेले आहेत. या संस्कृतीच्या प्रश्नानंतर पत्रकारांनी त्यांना एक महत्वाचा प्रश्न केला. पत्रकार म्हणतायत, एनडीएत शरद पवारांच्या पक्षाचा प्रवेश होणार आहे का? शरद पवारांच्या पक्षाचा एनडीएत प्रवेश जर झाला तर तुम्ही त्याचं स्वागत करणार आहात का? इतका सुंदर प्रश्न विचारला आणि या प्रश्नावर यांचा सपशेल क्लीन बोल्ड झाला. यांचं उत्तर पाहून घेऊ, बघू, तेव्हाचं तेव्हा ठरवू, हे जर असतं तर एक वेळ राजकीय प्रगल्भता कळली असती. पण यांनी याच्यामध्ये उत्तर काय दिलं? अतिशय ऐकण्यायोग्य उत्तर आहे. हे म्हणाले, एनडीए मध्ये कुणाला घ्यायचं, कुणाला ठेवायचं, कुणाला काढायचं याचा सर्वस्वी अधिकार हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर अमित भाई शहा यांना आहे. मला नवल वाटलं. म्हणजे एनडीएची मालकी यांनी स्वतःहून नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडे दिली आहे का? जर एकदा हा व्हिडिओ. पक्षाचं एनडीए मध्ये स्वागत कराल का? हे बघा, तुम्ही एक सांगतो, एनडीए चा निर्णय घेणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई. त्यामुळे एनडीए मध्ये कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला सोबत घ्यायचा हा अधिकार त्यांचा आहे. म्हणजे एनडीएची संपूर्ण मालकी आता अमित शहा आणि नरेंद्र मोदींकडे आहे. आणि हे सारे बसणारे मग हे कोण आहेत? इतर जे पक्ष आहेत ते घटक पक्ष. आम्ही जे वारंवार म्हणत होतो, या सगळ्यांचा जनक हे केंद्रातली दोन माणसं आहेत. हे आम्ही काही चुकीचं म्हणत होतो का? हेच तर आम्ही सांगत होतो. यांना एनडीए मध्ये कोण येणार, कोण जाणार, कोणाला घ्यायचं, कोणाला ठेवायचं याचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडे नाही. ते स्वतःला एनडीएचा भाग म्हणवतात. एनडीए कोण आहे मग? मग हे सारे पक्ष आज तुमच्या दावणीला बांधलेले आहेत, भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत. हे जर आम्ही म्हणालो तर काय चुकीचं म्हणालो? उद्या एनडीएतून कुठल्या पक्षाला काढायचं असेल, एनडीएच्या नेत्यांची बैठक घेतली जाणार नाही. याचा अधिकार सर्वस्वी हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे आहे. हे स्वतः एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल, हा व्हिडिओ एकदा पहा. देखिए, एनडीए के हम लोग पार्ट है, एनडीए के हम बहुत ही विश्वसनीय घटक है, घटक पक्ष है शिवसेना, जो पिछले कई सालों से साथ में है. लेकिन एनडीए में किसको लेना या जोड़ना, ये अधिकार किसका है? ये हमारे आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का है, हमारे गृह मंत्री अमित भाई का है. तो ये जो लोग हैं उसके ऊपर निर्णय लेंगे. त्यानंतर पुढे जाऊन हे म्हणतात, ज्यावेळेस पत्रकारांना प्रश्न विचारतात की तुम्ही या खासदारांना घेतलात, म्हणजे टेक्निकल गोष्टींविषयी पत्रकार ज्यावेळेस प्रश्न विचारतात की आता तुम्हाला त्या लेटरमुळे तुमची काही अडचण होणार आहे का, तुम्हाला काही कायदेशीर पेचाला सामोरं जावं लागणार आहे का? तर हे म्हणतात, आम्ही कोणी कुठलं कच्चं काम करत नाही, हम पक्का काम करते है, हम फुल प्रूफ काम करते है. तुमची फुल प्रूफ कामं उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा राजकीय पक्ष, त्या पक्षाचं चिन्ह मशाल, या चिन्हावर निवडून आलेले, नवख्या चिन्हावर निवडून आलेले खासदार ज्यांनी धनुष्याला हरवलेलं आहे, त्या खासदारांना घेऊन तुम्ही फुल प्रूफ जे काम केलात आणि चांगलं केलात. ज्या काळामध्ये तुम्हाला एक चान्स होता बोलण्याचा की आपण नरेंद्र मोदी किंवा युतीमध्ये लढलो आणि तुम्ही वेगळा झालात, याच्यामध्ये भाजपाची सुद्धा मतं आहेत असं म्हणणारे तुम्ही त्यावेळेस एक वेगळा विषय मारून नेत होते. आणि आता ज्यावेळेस फक्त मशालीच्या चिन्हावर, ज्यावेळेस फक्त उद्धव साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर निवडून आलेले हे खासदार ज्यावेळेस तुम्ही चोरलात, तुम्ही फुल प्रूफ सोडलात महाराष्ट्राच्या जनतेसमोर. एकदा हा व्हिडिओ पहा. सर, पार्टी 2/3 बहुमत से नहीं टूटी, ये दावा करते हैं संजय राउत और उद्धव ठाकरे. कह रहे कि टेक्निकली जब पार्टी टूटती है तभी पार्टी का डिवीजन होता है. वो तो कोर्ट फैसला करेगा ना, वो स्पीकर फैसला करेंगे ना. स्पीकर जी के पास पूरी तरह प्रक्रिया हो चुकी है और हम कुछ भी जो भी करते हैं फुल प्रूफ करते हैं. इसका आपको अनुभव आया होगा पिछले टाइम का. शरद पवार जी का स्वागत आपने किया था. शरद पवार जी का स्वागत हम कच्चा काम करते नहीं, पक्का काम करते हैं.
त्यानंतर पुढे पत्रकारांनी प्रश्न विचारला, आता तुम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का? तुमचे अनेक नेते, शंभूराज देसाई सारखे अनेक नेते म्हणजे वारीमध्ये जाऊन पांडुरंगाकडे या मागणी करतायत की पुन्हा एकदा यांना मुख्यमंत्री पद द्यावं. ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस ते पत्रकारांना म्हणतात, आता वॅकन्सी आहे का? वॅकन्सीचा अर्थ आता जागा आहे का, म्हणजे तिथे जागा, भरतीची जागा आहे का? म्हणजे ज्या वेळेस वॅकन्सी होती त्यावेळेस यांना मुख्यमंत्री पद मिळालं. आता वॅकन्सी नाहीये. याचा अर्थ लक्षात घ्या, वॅकन्सी म्हणजे जागा भरायची होती, ज्यावेळेस जागेची गरज होती, ज्यावेळेस या माणसाची गरज होती त्यावेळेस ती गरज वापरली गेली, याला मुख्यमंत्री पद दिलं गेलं. यांचा वापर करून शिवसेना फोडली गेली आणि त्यातून शिवसेनेला कमजोर करून भारतीय जनता पक्षाचं राज्य कशा प्रकारे येईल याची तजवीज करण्यात आली. ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं, वॅकन्सी संपली, यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हे स्वतःच्या तोंडाने कबूल करणारा हा पहिला महाराष्ट्रातला नेता मी पाहतोय. जर एकदा हा व्हिडिओ पहा. पंढरपूरची वारी सुरू आहे. पंढरपूरची वारी सुरू असताना अनेकांकडनं पांडुरंगाकडे साकडं घातलं जाते. त्यातले तुमच्या पक्षाचे नेते जास्त पुढे आग्रही असल्याचं बघायला मिळतंय. तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांनी पांडुरंगाकडे साकडं असं घातलंय की राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावं. शंभूराज देसाई असतील, बच्चू कडू असतील, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं अशी त्या सगळ्यांची इच्छा, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं. आता वॅकन्सी आहे का? वॅकन्सी आहे का आता? सर वॅकन्सी तयार केली जाते. अरे बाबा, मी सांगतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. मी मुख्यमंत्री असतानाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटायचं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे. हे साहजिक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण शेवटी बघा, आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवणं नाही आहे. आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आणि यानंतर एक शेवटचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. आपल्या स्वतःच्याच वाक्यामध्ये कशा प्रकारे दोन वेगवेगळ्या भूमिका एकनाथ शिंदे मांडत होते तुम्हाला दाखवतो. कशी राजकीय प्रगल्भता ही अशी असते का? ज्यावेळेस पत्रकारांना मोदी सरकारची तारीफ करत असताना, मोदी सरकारने काय काय केलं हे सांगत असताना, 32 कोटी लोकांना आम्ही दारिद्र्य रेषेतून बाहेर काढलं. नेमकं कुठे टाकलं त्या 32 कोटी लोकांना हे माहित नाही, पण दारिद्र्य रेषेतून बाहेर काढलं. मग त्यानंतर त्यांना कुठल्या कॅटेगरीत टाकलं हे माहित नाही, पण तेच म्हणत असताना पुढे जाऊन हे म्हणतात, आम्ही 80 कोटी लोकांना मोफत राशन देतो. 80 कोटी लोकांना जर तुम्ही मोफत रेशन देत असाल, त्याचा अर्थ ते अंत्योदय अन्न योजनेमध्ये आहेत, जी काँग्रेस काळातली योजना आहे खरं तर, जिचं हे क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात. अंत्योदय अन्न योजना याद्वारे मोफत रेशन त्यांनाच मिळतं ज्यांचं रेशन कार्ड हे भगव्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं असतं, ज्याला आपण बिलो पॉवर्टी लाईन BPL म्हणतो. त्यांचं आर्थिक उत्पन्न हे विशिष्ट रकमेच्या म्हणजे 60,000 वार्षिकच्या आतमधलं असतं, त्यांना अंत्योदय अन्न योजना लागू होते. वार्षिक 60,000 म्हणजे महिन्याला 5,000 रुपयांचा त्यांचं इन्कम. आता मला म्हणायचंय, ज्यांचं इन्कम वार्षिक 60,000 रुपये आहे असे 80 कोटी लोक देशामध्ये आहेत का? जर 80 कोटी लोकांना तुम्ही मोफत रेशन देता याचा अर्थ हे स्पष्ट आहे. मग हे 32 कोटी जे दारिद्र्य रेषेखाली बाहेर तुम्ही नेलात, ते नेलात कुठे? हा पहिला प्रश्न. कॉन्ट्राडिक्शन ही प्रगल्भता आहे यांच्यामध्ये. हा व्हिडिओ पहा एकदा. पढ़ते थे और इसलिए 2014 को यूपीए कांग्रेस सरकार को जनता ने हटा दिया, मोदी जी को लाया. आज मैं बताऊंगा 2014 के बाद 2026 12 साल में आज देश की प्रगति क्या नहीं हुई है. गरीबी हटाओ कांग्रेस कहती थी, गरीबी हटी क्या? गरीब हट गया, गरीबी नहीं हटी. लेकिन मोदी जी के काल में 32 करोड़ लोगों को गरीबी से ऊपर उठाया. 80,000 करोड़ लोगों को 80 करोड़ लोगों को मुफ्त में अनाज देने का काम मोदी सरकार कर रही है. सगळं पाहिल्यानंतर मला एकनाथ शिंदेची आजची प्रेस, दिल्लीतून घेतलेली प्रेस, ही संपूर्णपणे एकनाथ शिंदेची आणि त्यांच्या 6 खासदारांची जी भंबेरी उडालेली आहे, या सर्वांवर पुन्हा एकदा लक्ष वेधते. म्हणजे उद्धव साहेबांचं ते लेटर येणं, कायदेशीर नोटीस येणं आणि त्यानंतर ह्यांचं दिल्लीत पळणं, अमित शहाची भेट घेणं आणि त्यांच्याकडून एक आश्वासन घेणं किंवा एक आश्वस्त होणं की निश्चिंत राहा, काळजी करू नका. त्यानंतर मात्र बाहेर येऊन पडक्या तोंडाने ती प्रेस घेणं, हे सारं काही महाराष्ट्र पाहतोय.
विकास निधी, विकासाच्या गोष्टी, यांच्या मतदारसंघांचे विकास, आता व्यवस्थित सगळं चालू आहे, नगर विकास खातं पैसे देत आहे. म्हणजे ज्या वेळेस शिवसेनेकडे असणार ही माणसं त्यावेळेस निधी मिळणार नाही. हे इतकं स्पष्टपणे उघडपणे मीडिया समोर ही माणसं स्पष्टपणे बोलतात, पण सगळ्यांच्या डोळ्यावर झापडा आहेत, तोंडांना दाभणाने शिवलेला आहे, त्यामुळे कोणी काही बोलायला तयार नाही. असो, ह्यांनी यांचे घरदार, यांची गावची घरं, गावची वावरं, ते गुंठेवारी त्यामध्ये विकून हे मतदारसंघांना निधी देत आहेत का? तर अजिबात नाही. कुणी आपल्या घरच्या गाड्या घोड्या बंगले विकून, कुणी आपल्या किडन्या विकून हे अशा प्रकारे मतदारसंघांना निधी दिलेला नाही. हा निधी हा सर्वसामान्यांचा पैसा आहे, हा त्यांच्यासाठीच वापरला गेला पाहिजे. राज्यकर्ते म्हणून आपण राखणकर्ते आहात, आपण मालक नाही आहात, आपण राजा नाही आहात, आपण राज्यकर्ते आहात. त्यामुळे जनतेचे मालक होऊ नका. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल आमच्याकडे सारे येत आहेत, आता विरोधी पक्षात कोणी उभं राहणार नाही, विरोधी पक्षात उभं राहिला माणूस शिल्लक ठेवणार नाही, विरोधी पक्षच आम्ही शून्य करून ठेवू, विरोधी बाकांवर एकही माणूस नसेल, त्या दिवशी एक गोष्ट लक्षात घ्या, त्या विरोधी बाकांवर महाराष्ट्राची जनता येऊन बसलेली असेल आणि विरोधी पक्ष नेता म्हणून महाराष्ट्राची जनता स्वतःला रिप्रेझेंट करेल, देशाची जनता स्वतःला रिप्रेझेंट करेल. आणि विरोधी पक्षनेत्याचं काम, विरोधी पक्षाचं काम स्वतः देशाची जनता उतरून करेल. हेही तितकंच सत्य. शिवसेना एक वादळ या माध्यमाला तुम्हाला सहकार्य करायचं असेल, 99 87 70 34 18 हा शिवसेना एक वादळचा गुगल पे फोन पे क्रमांक आहे. 9987703418 हा क्रमांक लक्षात ठेवा. आणि या माध्यमाला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल ताबडतोब सबस्क्राईब करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जॉईन या पर्यायाद्वारे, जो सबस्क्राईबच्या बाजूला आहे त्या पर्यायाद्वारे आपण शिवसेना एक वादळला सहकार्य करू शकता. सप्रेम जय महाराष्ट्र.